विधानसभा निवडणुकीत जवळजवळ 5,000 बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मी दिले होते। विधानसभेत जरी निवडून आलो नसलो तरी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य मी करीत राहणार, असे अभिवचन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी पेन येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात दिले। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सार्वजनिक विद्यामंदिर पेन येथील पी.डी. पाटील सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण सम्राट ॲडव्होकेट पी.डी. पाटील, उद्योजक महेंद्र ठाकूर, काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, दीपक पाटील, ॲडव्होकेट रोशन पाटील, प्रथमेश गव्हाणकर, शेकाप चिटणीस प्रल्हाद पाटील, सुनंदा म्हात्रे, आकाश गावंड, विकी कदम आदींसह विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, कर्मचारी व बेरोजगार उपस्थित होते। यावेळी बोलताना अतुल म्हात्रे यांनी सांगितले की पेन तालुक्यासाठी हा तिसरा रोजगार मेळावा घेत असून अनेक बेरोजगारांनी याचा लाभ घेतलाय। यापूर्वी औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा मेळावा होता। आज लॉजिस्टिक व विविध उद्योगाशी निगडित रोजगार मेळाव्याचे आयोजन केले। पेन तालुक्यात खेडोपाडी फिरत असताना अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षित असल्याचे निदर्शनास आले, परंतु अशा बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने योग्य संधी मिळाली नाही। या गोष्टीचा विचार करून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। आपल्या सभोवताली तिसरी मुंबई होत पाहत असून MIDC, MMRDA, नैना सारखे प्रकल्प या भागात येणार आहेत। या प्रकल्पात माझा स्थानिक शेतकऱ्यांना संधी कशी मिळेल तसेच त्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपली वाटचाल सुरू असून शेकाप हा नेहमी कष्टकरी शेतकऱ्याच्या पाठीशी होता व राहील असे आश्वासन अतुल म्हात्रे यांनी दिले। यावेळी ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी सरकारवर टीका करीत आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना राज्यकर्ते जनतेशी भावनिक राजकारण करून फसवणूक करीत असल्याचे सांगितले। भांडवलदारांना पाठीशी घालून स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम होत असून शेतकरी कामगार पक्ष हा डाव हाणू पाडल्याशिवाय राहणार नाही। आजच्या रोजगार मेळाव्यातून फक्त नोकरी देणे या उद्देश नसून त्या माध्यमातून तरुणांनी आपले व स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोलाचे काम होणार आहे। आगामी काळात विविध प्रकल्पात अतुल म्हात्रे यांच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी मिळवून देण्याचे काम होणार आहे, असे शेवटी ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी सांगितले। आणि कदाचित आपल्याला काही लोकांना माहिती असेल की पहिला मेळावा आपण टाटा स्टाईल सोबत घेतला होता। त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं होतं की तुम्ही त्यांचे जे विविध कौशल्याचे जे कोर्सेस आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस करून त्यांच्या टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या घेऊ शकता। अनेकांनी त्याचा फायदा घेतला। मला वाटतं पहिल्या रोजगार मेळाव्यासाठी बहुधा इथे 700-800 विद्यार्थी युवक उपस्थित होते आणि त्यांनी तिथे त्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊन पुढे कोर्स कंप्लीट करून रोजगाराची त्यांची संधी घेतली। दुसरा मेळावा जो आपण घेतला, हा दुसरा मेळावा आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला घेतला होता, ज्याच्यामध्ये L&T सोबत आपण टायअप केलं होतं। आणि L&T सोबत टायअप केलेलं असताना आपल्याला तिथे त्यांच्या केसमध्ये देखील 2 महिन्याचं प्रशिक्षण होतं। हे 2 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आपण L&Tचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यातल्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत होतात। त्याचा देखील काही युवकांनी, मला वाटतं त्या मेळाव्याला थोडासा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला हार्ड जॉब असल्यामुळे कमी संख्या होती, पण त्याच्यातल्या देखील अनेकांनी तिथे L&T मधल्या ट्रेनिंग सेंटरला जॉईन करून पुढे प्रशिक्षण घेऊन आपली नोकरी तिथे केली। आजचा मेळावा हा त्यातल्या त्यात विशेष आहे, कारण आजचा मेळावा आपण जो घेतोय हा स्पेसिफिकली लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी आपण घेतोय। लॉजिस्टिक इंडस्ट्री मधले जे जॉब्स आहेत ज्याच्यातलं मला वाटतं तुम्हाला थोड्या वेळात स्पेसिफिक मार्गदर्शन मिळणारच आहे की तळोजामध्ये कुठल्या लोकेशनला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत, बस सर्व्हिस आहे आणि इतर तुम्हाला आणखीन जे कुठले त्याचे बेनिफिट्स आहेत ते सगळे सांगण्यात येतील। पण याच्यामध्ये देखील आपण हा जो मेळावा आहे याच्यामध्ये मिळणारे जॉब्स आहेत ते तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार। अशा कुठल्याही व्यक्तीला ज्याला थोडीफार इंग्रजी वाचता येते त्या सगळ्यांना हे जॉब्स मिळतील। मला वाटतं आपल्यातले अनेक जण इथे सुशिक्षित, उच्च शिक्षित देखील असतील। जर समजा आज तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पसंतीचा जॉब मिळत नसेल तरी देखील आपले येत्या काळामध्ये अनेक सारे रोजगार मेळावे ऑलरेडी आमच्या नियोजनात आहेत।
तारखा अजूनपर्यंत आपण सांगितलेल्या नाही, पण अनेक साऱ्या कंपन्यांसोबत आपण टायअप केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध रोजगार मेळावे घेऊन इथल्या पेण तालुक्यातल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देणार. हा उपक्रम आपण का करतोय तर जसं मगाशी अनेक मान्यवरांनी उल्लेख केला की 6 महिन्यापूर्वी मी माझ्या एका भाषणामध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन चालू होतं, निवडणुका चालू होता, त्या दरम्यान प्रचारामध्ये मी वक्तव्य केलं होतं की जर मला संधी दिली तर इथल्या 5,000 युवकांना आपण नोकऱ्या काही केल्या मिळवून देऊ. ही संधी जी समजा मला मिळाली नाही, पण ध्येय तेच आहे की आपण येत्या ह्या 5 वर्षामध्ये 5,000 नोकऱ्या पेण मधल्या युवकांना मिळवून देणारच आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सातत्याने हा उपक्रम करतो. त्याचं कारण काय आहे तर प्रचारादरम्यान मी जिथे जिथे ज्या ज्या गावांमध्ये गेलो तिथे तिथे आपल्याला शिक्षणाचं प्रमाण पेण मधल्या प्रत्येक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे, पण हे जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपल्याला रोजगार मिळतोय का तर तो मिळत नाही. अनेकांच्या घरात गेल्यावरती हे लक्षात आलं, त्यांचं म्हणणं होतं काही आई वडिलांचं आमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला, 4-5 वर्ष झाली तरी देखील मनासारखी काही नोकरी किंवा शिक्षणासाठी जी सुयोग्य नोकरी मिळायला हवी ती नोकरी मिळालेली नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.